नमस्कार. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या रेसिपी आहेतच, रेसिपी तुम्ही बघताय, तुम्हाला आवडतात आहे, पण त्याचबरोबर आज आम्ही तुम्हाला ना एक आनंदाची बातमी सांगणार आहे. काय आहे? होय, व्हिडिओचा टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे, म्हणजे याचा अंदाज लागला असेलच. म्हणजे गेले 1 ते 1.5 वर्ष ना भरपूर जण ह्याचा अंदाज लावलेला की दादाचं लग्न झालं की काय, कृष्णाई दादा लग्न करणार आहे की काय. बरेच जण आई बघ घरी पण आले होते, फोन पण करून आपल्याला विचारलं होतं. भरपूर जणांनी विचारलं नाही होय की दादाचं लग्न करायचंय काय म्हणून, आम्ही स्थळ आणलंय म्हणून. हो नाही. होय. आणि बरेच जणांना गेस देखील केलं होतं की अभिदादाचं लग्न झालं असावं. तर हो, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिदादाचं लग्न झालेलं आहे. माझी वहिनी आणि माझी सून घरात आलेली आहे आणि लवकरच मी तुम्हाला माझी सून दाखवेन. होय, दादाच्या लग्नाला ना 1.5 वर्ष झालेली आहे आणि अजूनही आम्ही आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं नव्हतं, कारण देखील तसंच होतं. आणि आपण 5 वर्ष एकत्र आहोत, म्हणजे ह्या 25 एप्रिलला ना आपल्या चॅनलला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 5 वर्षात बाई भरपूर सारी सुखदुःख आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. आणि हा आनंद शेअर न करण्याचं कारण देखील तसंच होतं, कारण प्रत्येकाला आपली पर्सनल लाईफ असते. काहींना ती शेअर करायला आवडते, काहींना नाही आवडत. तर सगळ्यांच्या मताचा आपण आदर केला पाहिजे. सुरुवातीपासून ना वहिनी कॅमेऱ्यासमोर यायला थोडी कम्फर्टेबल नव्हती, थोडी लाजत होती, कारण कशी सवय नाही ना. आता कसं व्हिडिओ बघून आमचे ना आपण करतो आणि म्हटल्यावर. कॅमेरा पण धरते. आता तिला कशी जरा सवय झाली आहे. होय, त्यामुळे हळूहळू तुम्हाला आता वहिनीचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि असं राहिलं दाखवायचं, आज करू व्हिडिओ, नंतर करू, असं करता करता व्हिडिओ तो राहिलाच बनवायचा. आणि लग्न कसं गडबडीत झालं, त्याच्यामुळे लग्नाचा देखील व्हिडिओ आम्ही शूट केला नव्हता. रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही लग्न केलेलं. होय, फक्त ते शूट नव्हतं केलेलं, म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळणार नाही. पण इथून पुढे तुम्हाला सगळे कार्यक्रम पाहायला मिळतील. आणि आपण कसं एखाद्याला फोर्स नाही करू शकत. त्याला जर आवडत नसेल किंवा सवय नसेल, तर ती सवय होईपर्यंत आपण वाट बघायची ना. होय नाही. म्हणून मग आम्ही पण म्हटलेलं की तुला जेव्हा सवय होईल, तुला जेव्हा ते आवडेल तेव्हा आपण करूया. होय. जसं बाबेचं लग्न झालं ना, तसंच अभिदादाचं पण रीतिरिवाजानुसार लग्न केलं. फक्त शूट करायचं राहिलं आणि गडबडीमुळे झालं, त्यामुळे व्हिडिओ शूट केलेला नाही. आणि जसं मी तुम्हाला कारण सांगितलं, वहिनी थोडी कम्फर्टेबल नव्हती, तेच कारण सगळ्यात महत्वाचं आहे. याच कारणामुळे अजूनपर्यंत आम्ही व्हिडिओ कोणती शूट केले नव्हते, कारण प्रत्येकाच्या मताचा कसा आपण आदर केला पाहिजे त्याचा विचार करायला हवा ना. आणि फायनली आज आम्ही तुमच्यासोबत ही आनंदाची बातमी शेअर केलेली आहे. तुम्हाला आवडलीच असणार. तुमचा राग, समज, गैरसमज साहजिकच आहे, कारण गेली 5 वर्ष तुम्ही आमच्यासोबत एकत्र आहात, आमचे व्हिडिओज पाहताय. पण तुम्ही देखील थोडी आमची बाजू समजून घ्या ना. गेली 5 वर्ष तुम्ही आमच्यावर प्रेम केलात ना. आणि मग बाबेचं लग्न झालं, मग जावई पण आमचे छान आहेत, सगळे रेसिपी वगैरे बनवतात. काय होय, बनवतात. बघितलं असाल ना तुम्ही ना, सगळं जेवण बनवतात. तशीच माझी सून पण तशीच आहे आणि तुम्हाला ती आवडेलच. आणि ते सुनेवर पण माझ्या प्रेम करा आणि खूप सारे आशीर्वाद द्या. होय. आणि पुढची तुम्हाला आनंदाची बातमी मी तुम्हाला लवकरच सांगेन. ती तर खूप भारी आहे आनंदाची बातमी, ती बघून तुम्ही खुश होणारच.